अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हुताशनी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख संकट अडचणी ही दूर निघून जाऊ देत आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज आहे होळी। आज आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर होळी साजरी करायची आहे। बघा, आज मी तुम्हाला काही प्रभावी 2 ते 3 उपाय सांगणार आहे। तुम्हाला यामधले जेवढे जमतील तेवढे तुम्ही करू शकता आणि हे उपाय केंद्रातले आहे तेवढेच प्रभावी आहे। फक्त आपली श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे। बघा, आणि त्याचबरोबर आपली स्वामींची सेवा, आपल्या स्वामी सेवेचा पाया भक्कम असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आपले उपाय किंवा आपली जे काही आपण तोडगे करतो, उपाय करतो, हे तेव्हाच आपल्याला त्याचं फळ जास्त भेटतं जेव्हा आपला स्वामी सेवेचा पाया हा भक्कम असतो, आपलं गुरुबळ मजबूत असतं, आपले गुरु आपल्या पाठीशी असतात। तर आता बघा, कोणताही वेळ न घालता तुम्हाला मी थोडक्यात 2 ते 3 उपाय सांगते। अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण अत्यंत महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी। तुम्ही नक्कीच हे करू शकता। तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा। याआधी पण मी तुमच्यासोबत अनेक उपाय शेअर केले आहेत। होळीच्या राखीचे पण उपाय आहेत, मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत, ते सुद्धा तुम्ही करून बघा। आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते, आपल्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी या दूर होतात आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती येते, समृद्धी येते। फक्त मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 उपाय बघणार आहोत। तर त्यातला पहिला उपाय असा आहे, आज होळी आहे। आज तुम्हाला तुमच्या खिशामध्ये एक काळ्या कपड्यामध्ये थोडेसे तीळ किंवा मुठभर तीळ तुम्हाला टाकायचे आहेत। काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला ते गुंडाळायचे आहेत आणि ते तुम्हाला दिवसभर तुमच्या खिशामध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार तेव्हा तुम्ही हा उपाय करा, काहीच हरकत नाही। तुम्हाला ते तुमच्या खिशामध्ये ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला संध्याकाळी जेव्हा होळी आपण पेटवणार आहोत, होळीची आपण पूजा करणार आहोत, होळी पेटवणार आहोत, होलिका दहन आपण करणार आहोत, तेव्हा तुम्हाला ते होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहेत। लक्षात घ्या, यामुळे काय होतं, आपल्या आयुष्यातला सगळा त्रास निघून जातो। आपल्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी विघ्न, काही करणी बाधा असेल, नजर दोष असेल, कुठलाही त्रास असेल तो निघून जातो या उपायामुळे। तर तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता। आता दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला 7 गोमती चक्र हे रात्री होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे। त्यामुळे आपला शत्रू हा आपल्याला शरण येतो किंवा शत्रूपासून कुठलाही त्रास आपल्याला होत नाही। आपल्या कार्यामध्ये जे वारंवार अडथळे येतात ते अडथळे हे दूर होतात, अडथळे येत नाही आणि आपलं कार्य, आपण जे काही काम करणार आहोत ते आपलं निर्विघ्नपणे पार पडतं। तर हा सुद्धा उपाय केंद्रातलाच आहे, हा सुद्धा तुम्ही उपाय करून बघू शकता। 7 गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे। फक्त होलिका मातेला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातली किंवा माझ्या कार्यातले जे काही अडचणी आहेत, विघ्न आहेत, ती दूर करा, माझं हे कार्य व्यवस्थितपणे पार पडू द्या आणि जे काही शत्रूपासून तुम्हाला त्रास असेल तो शत्रूपासून होणारा त्रास दूर करा, असं तुम्हाला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे आणि ते 7 गोमती चक्र तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर बघा, तिसरा उपाय असा आहे की 21 गोमती चक्र तुम्हाला आज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचे आहे। त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी नक्कीच दूर होतील, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी येईल। हा सुद्धा उपाय अत्यंत प्रभावी आहे, फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा। त्यानंतर चौथा उपाय आणि अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे। त्या उपायाने आपल्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत। अत्यंत प्रभावी हा उपाय आहे, तुम्ही हा नक्कीच करू शकता। बघा, आजपासून म्हणजेच होळीच्या दिवसापासून ते 40 दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। ज्यांच्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, बघा वारंवार हा प्रश्न विचारला जातो की इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणती सेवा करावी। तर हे जे काही दिवस असतात, विशिष्ट दिवस, त्या दिवसामध्ये तुम्ही ह्या सगळ्या सेवा करून बघा। नक्कीच आपल्या इच्छांच्या आड जे अडथळे येतात किंवा आपले ज्यामुळे कामे अडून राहतात ती आपली कामे मार्गी लागतात, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। फक्त उपाय किंवा सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने करा। तर ही सेवा अशी आहे की तुम्हाला आजपासून म्हणजे होळीच्या दिवसापासून तुम्हाला 40 दिवसांसाठी ही सेवा करायची। तुमची कुठलीही इच्छा असू द्या, ती नक्कीच पूर्ण होते। तर तुम्हाला काय करायचं आहे, बजरंग बाणाचे तुम्हाला 3 पाठ करायचे आहेत। आजपासून रोज 40 दिवसांपर्यंत तुम्हाला बजरंग बाणाचे 3 पाठ करायचे आहेत।
मग 3 पाठ तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा किंवा सकाळ दुपार संध्याकाळ करा, त्रिकाळ करा, तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर बजरंग बाणाचे तुम्हाला रोज 3 पाठ करायचे आहे. 40 दिवसांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला होळीच्या दिवसापासून सुरू करायची असते ते 40 दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची असते, लक्षात घ्या. तर ही ती सेवा आहे ज्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्या सेवेआधी तुम्ही संकल्पसुद्धा सोडू शकता की मी माझ्या या इच्छेसाठी ही सेवा सुरू करत आहे. माझ्याकडनं महाराज तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर नक्कीच हे जे काही 3 ते 4 उपाय आहेत अगदी छोटे छोटे आहेत, तुम्ही करून बघा. यामुळे तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि होलिका मातेला पूजन करताना आज तुम्हाला 3 किंवा 7 प्रदक्षिणा मारायच्या असतात. यामुळे आपल्या आयुष्यातली दुःख, संकट, अडचणी या दूर होऊन आपली आर्थिक प्रगती होते, भरभराट होते आणि आपल्यावर कोणाचीही वाईट नजर किंवा कुठलाही नजर दोष आपल्याला लागत. तर हीच एक अत्यंत छोटीशी माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमंचनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, त्या नंशासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.